हे देवाचा दिवा आहे. हो माहिती आहे ना. हो आता मला सांग, ही वात वर आहे, हो तेल तर खाली आहे. हो तेल कुठून येत आहे? वातीतून येते. कदाचित जर तुम्ही झूम करून पाहिलं तर तुम्हाला दिसेल की मी इतकंच कॅपिलरी ऍक्शन बुडवली, इतकं पाणी वर दिसते बघा. हे दिसतं तुम्हाला, इथपर्यंत पाणी वर आलेलं दिसत असेल. कारण आंघोळ केली का? यस सर. गणपतीचे दिवस आहेत भावा, आंघोळ केली का नाही? केली सर. मला नाही वाटत. चला आपण घालून टाकू आंघोळ. तरी पण पाणी टाकलं फ्रूटला, आणि कुठं भेटलं? फ्रूटला. कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है. माझ्याकडे छत्री आहे बघा. ही छत्री अशी आहे. या छत्रीला ओपन करायचं, खालून प्रेशर द्यावं लागतं भाऊ, खालून. छत्री रखो बरसात में पहिल्यांदा अशी होती. आताची छत्री जी आहे ती अशी आहे. लक्षात घ्या, मी आता उलटी छत्री हे करतो, म्हणजे वरून प्रेशर जास्त लावलं बघा. तुम्ही वरून लावलं तर हा शेप घ्यायचा, कॉन्केव शेप असं त्याला आपण म्हणत असतो. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर मराठीतून व्हिडिओ बनवले जातात, पण पाहिजे तसा सपोर्ट भेटत नाही. मला वाटते महाराष्ट्रातल्या मुलांना कदाचित मराठीची गरज दिसत नाहीये. का बरं? कारण की मराठीचं चॅनल मुद्दामून महाराष्ट्रीयन मुलांसाठी तयार करण्यात आलं होतं, पण पाहिजे तसा सपोर्ट काय दिसत नाहीये. करायचा का नाही करायचा भावड्यांनो? अरे भाऊ, मराठी भाषेला टिकवायचं का नाही टिकवायचंय? तुम्ही ठरवा आता. ठीक आहे, चला आज आपल्याला बघायचंय कॅपिलरी ऍक्शन म्हणजे काय असतं. तर पहिल्यांदा तर मी कॅपिलरी ट्यूब तुम्हाला दाखवू इच्छितो. माझ्याकडे कॅपिलरी ट्यूब आणल्या, खूप छोट्या असतात, तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही. हे कॅपिलरी ट्यूबचं बंडल आहे, त्याच्यातली एकच कॅपिलरी काढतो. आता माझ्या हातात कदाचित दिसते का नाही मला माहिती नाही आहे, पण मी हिच्यातली तुम्हाला कॅपिलरी ॲक्शन दाखवणार आहे. म्हणजे यामुळे पाणी कसं वर येणार. बघा किती स्मॉल फाईन बोर आहे, खूपच हिच्यात छोटं छिद्र आहे. कॅपिलरी बघितली का? याला कॅपिलरी म्हणतात. खरं मोठ्या पाईपाला कॅपिलरी म्हणत नाहीत, लक्षात घ्या. या कॅपिलरी ॲक्शन मी तुम्हाला आज इथे करून दाखवणार आहे. आता तुम्हाला कळालं असेल कॅपिलरी किती छोटी आहे, कशी आहे, कशी नाही. ठीक आहे ना. तर हीच कॅपिलरी आज आपल्याला इथं शिकायची आहे. आता बघा, कॅपिलरी ट्यूब म्हणायचं कशाला? तर ही जे काही कॅपिलरी ट्यूब आहे, हिचा जो काही डायमीटर आहे खूप छोटा असतो, खूपच छोटा. बघा, ट्यूब हॅव्हिंग द व्हेरी फाईन बोअर 1 मिलीमीटर. हे 1 मिलीमीटरची माझ्या हातात जी दिसते तुम्हाला कॅपिलरी, ही सुईसारखी अक्षरशः लगेच. थोडी सुईपेक्षा थोडी मोठी असेल, काही काही जाड तेवढ्याला सुई पण आहेत. आणि हिच्यामध्ये डायमीटर तुम्ही विचार करा किती छोटा असेल. तर ओपन बोथ एंड, दोन्ही एंड ओपन आहेत बघा, खालचा एंड वरचा एंड. कदाचित ही तुम्हाला दिसते का नाही दिसते मला तर डाऊटच आहे बाबा. मी जवळ येऊन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माझ्या हातात काहीतरी दिसत असं सुईसारखं, हे सुई नसून ही कॅपिलरी आहे. आणि यामध्ये तुम्ही डायमीटर बघू शकता किती कमी आहे, खूपच कमी डायमीटर बरं, खूप खूप कमी आहे. ठीक आहे, त्यालाच कॅपिलरी ट्यूब असं म्हणायचं. एक तर त्याचा व्हेरी फाईन बोर आहे 1 मिलीमीटर. मिलीमीटर म्हणजे कळतं ना, 10⁻³ मीटर होते, विचार करा. आणि त्याचे दोन्ही जे काही एंड आहेत हे ओपन असले पाहिजे. काय असले पाहिजे? ओपन असले पाहिजे. त्याला कॅपिलरी ट्यूब असं म्हणता येतं. जसं की इथं कॅपिलरी ट्यूब दिसत असतील तुम्हाला, याचा डायमीटर खूपच छोटा आहे, तुम्ही बघितला. 1 एंड ऑफ कॅपिलरी ट्यूब जर तुम्ही पाण्यात बुडवली, डीप इन अ लिक्विड, पार्शली और कम्प्लिटली वेट द सरफेस ऑफ कॅपिलरी, द लेवल ऑफ लिक्विड कॅपिलरी राईज. जर तुम्ही ही कॅपिलरी जर पाण्यात बुडवली असती, कशामध्ये? पाण्यामध्ये जर डुबवली असती. जसं की आता आपल्या इकडे करण आहे, तुम्ही आता करणला फेमस करून टाकलं आहे. करण पाणी घ्या, पटकन घ्या, लवकर माईक लावत जा आधीच. आता आपल्याकडे करण येणार आहे. करण आता आपल्याला प्रॅक्टिकल दाखवेल. आता मी जर याच्यात पाणी घेतलं असतं तर तुम्हाला कळालं नसतं. आपण इकडेच जाऊन दाखवू आधी, है ना, म्हणजे जवळ गेलं तर दिसेल. ह्या पाणी दिसत असेल तुम्हाला, या ठिकाणी बघ दिसते आता एकदम ओके, क्लिअर आहे. याच्यात बघा
तुम्हाला रेड कलर हा जो काही दिसतो पाण्याचा, आम्ही रेड कलर याच्यासाठी केला की पाणी दिसलं पाहिजे. आता बघा याच्यात राईस करतोय, तुम्हाला काय आढळते ते निश्चित ऑब्झर्व करा. काय दिसतं बघा, थोडं पाणी वर आलेलं बघा दिसतंय. थोडंसं मी असं करून दाखवू का, तिरकस करून दाखवू? हे बघा तुमचा इथं दिसेल, असं तिरकस करा, थोडं तिरकस करा. इथं दिसतं तुम्हाला तुमची कॅपिलरी ॲक्शन झालेली आहे. हे पाणी या कॅपिलरीमध्ये थोडंसं रेड कलरचं वर आलेलं दिसेल बघा. हे आता तरी दिसत असेल कदाचित, अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे बघा हे असं दिसत असेल तर तुम्हाला इथं जर केलं तर तुमचं पाणी हिच्यामध्ये राईज झालेलं दिसेल, वर आलेलं दिसेल. कदाचित मी जे बोलतोय ही गोष्ट तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी प्रॅक्टिकल करून बघू शकता. पाणी वर आलंय, हिच्यात तुम्हाला असं दिसत असेल तर हे पण ऑब्झर्व करा. मी एवढीच डुबवली होती, अर्धी डुबवली होती, तर पाणी इथपर्यंत वर गेलं. आणखीनही पाणी त्याच्यामध्येच आहे. मी फक्त हिच्यातला अर्धा पार्ट पाण्यामध्ये बुडवला होता, पण इथे हा अर्धा पार्ट वरी पाण्याने वर आलेलं फ्लुइड तुम्हाला दिसेल, लिक्विड दिसेल. तर आम्ही आता इतक्यापेक्षा जास्त काय सांगणार आहे. इतकं दुरून दिसत असेल तर खूपच छान गोष्ट आहे. आम्ही तर प्रॅक्टिकल इथं केलेलं आहे. ठीक आहे, वाटलंसं ग्लास आणखीन पाण्यानं भरून आणा. थोडंसं मुलांना आणखीन आपण प्रॅक्टिकल दाखवू शकतो. ठीक आहे, पाण्यानं थोडंसं म्हणजे एकदम टच भरण्याचा प्रयत्न करा, फक्त सांडता कामा नाही, एवढं लक्षात घ्या. आपण नवीन कॅपिलरी घेऊ, आपल्याजवळ कॅपिलरीची काही कमी नाही आहे ना. चला, मी वाटलंसं पाणी त्यांच्यासमोर टाकतो. तिथं घ्या, ते बकेट घ्या, बकेट फास्ट. हां चला लवकर, म्हणजे जेणेकरून मुलांना कळेल. आता मी या बकेट खालीच राहू दे, बकेटचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. मी इथे पाणी आणखीन भरतो, आणखीन एक कॅपिलरी ॲक्शन करून दाखवतोय. पाणी फुल भरलंय आता दिसते मुलांना, दिसतंय. आता इथे कॅपिलरी ॲक्शन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित दिसत असेल तर बघा, हे बघा मी भरलं इतकं पाणी वर येते बघा. इथं पाणी वर येताना दिसत असेल तुम्हाला, थोडं पाणी वर आलेलं दिसतं का बघा. कदाचित जर तुम्ही झूम करून पाहिलं तर तुम्हाला दिसेल की मी इतकंच कॅपिलरी ॲक्शन बुडवली, इतकं पाणी वर दिसते बघा. हे दिसतं तुम्हाला, इथपर्यंत पाणी वर आलेलं दिसत असेल. मी थोडीशी कॅपिलरी पाण्यामध्ये डुबवली, आणखीन डुबवण्याचा प्रयत्न करतोय. पाणी वर बघा तिच्यात आलेलं दिसेल तुम्हाला, दिसतं आता. ठीक आहे, मी इतकं करतोय कारण की खूप छोटी असल्यामुळे बिन प्रॉब्लेम येतो. थोडंसं पाणी कमी करा जेणेकरून की अंगावर पडणार नाही. कमी कर थोडंसं पाणी. बघा आज कारण आपल्याला प्रॅक्टिकल करून दाखवले कॅपिलरी ॲक्शन कशी होते. ठीक आहे, ओके. आता आपल्याला नेक्स्ट तुमच्या लक्षात आलं असेल की इथे कॅपिलरी जी आहे ही राईज झालेली दिसली. आता फॉल करण्यासाठी मर्क्युरी लागतं. आपण इथं मर्क्युरी यूज करू शकत नाही, म्हणून मी इथं केलेली नाही भाऊ. ठीक आहे. अदर हँड कॅपिलरी ट्यूब डीप इन लिक्विड डज नॉट वेट सरफेस लेवल ऑफ द लिक्विड. इथं तुमचा कमी झालेला सुद्धा मर्क्युरीने दिसू शकते, पण आपल्याला ते काही शिकायचं नाही. इथे कॅपिलरी ॲक्शन बघा. मी आता कॅपिलरी ठेवली, इथं याला झूम केली, मोठी कॅपिलरी दाखवली. काही जणाला दिसली नसेल तर वरडण्याचं काही काम नाही भावा, समजलं का. या ठिकाणी सरळ दिसतं की हेवी लिक्विड असेल थोडंसं, तर थोडंसं बघा हा हळू राईज होतो. आणि या ठिकाणी काय होतं, लाईट असल्यामुळे लवकर राईज होतं, म्हणजे पाणी कसं वर जाते. आता पाणी तर इथं होतं या व्हेसलमध्ये, पण पाणी कसं वर चाललं, राईज होतं. तर यालाच कॅपिलरी ॲक्शन सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता आपल्याकडे काही एक्झाम्पल आहेत. आपला करण मस्त आता एक्झाम्पल घेऊन येणार आहे, जे की आपल्या समोर ठेवणार आहे तो. आता एक्झाम्पल बघा, कॅपिलरी ॲक्शन. या ठिकाणी आपण देवाला म्हणजे रोज दिवा लावत असेल, आम्ही तर लावतो, तुम्ही पण लावत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपला करण आता इथे दिवा आणणार आहे. आणला का भाऊ? येस सर. दिसतोय मित्रांनो, सगळ्यांना दिवा दिसतोय. हे देवाचा दिवा आहे, हो माहिती आहे ना. हो. आता मला सांग, ही वात वर आहे, हो. तेल तर खाली आहे. हो. तेल कुठून येत आहे? वातीतून येते. म्हणजे कॅपिलरी ॲक्शन होत आहे, म्हणजे वर राईज होतंय. पाणी होतं का नाही, जसं कॅपिलरीमध्ये, तसं या ठिकाणी हा देवाला आपण दिवा जाळतोय, तसं आम्ही पण आमच्या गणपती बाप्पाला दिवा जाळतोय. तर दिवा आम्ही इथं गणपती बाप्पाला दाखवलाय, तर गणपती बाप्पा मोरया. तर गणपती बाप्पाला मी इथं दिवा लावला, तर या ठिकाणी ही जी वात आहे ही कॉटनची असते आणि त्या वातीमधून तेल येते. या तेलावर डायरेक्ट दिवा नाहीये, ते जळत नाहीये. तर या वातीवर जे काही जाळ आहे
तो या तेलामुळे आहे ऍक्च्युली. येस सर. ठीक आहे ना. हो सर. नाहीतर ती वात तर अशी इझी जळून गेली असते. Yes. ही कॅपिलरी ऍक्शन आहे. दिवा ठेवा, इकडे या, आता मग्गा घेऊन या, तुमचे कपडे घेऊन या. बघा आज आपल्या करणला घालायची आंघोळ, बकेट सहित घेऊन येणे. आज आपल्या करण आंघोळ केली का? येस सर. गणपतीचे दिवस आहेत भावा, आंघोळ केली का नाही? केली सर. मला नाही वाटत. नाही चला सर, आपण केली. घालून टाकू आंघोळ. तरी पण मला नाही वाटत तू आंघोळ घातली असेल. हात ठेवीच्या बघू आपण. आपल्याला घालायची करणला आंघोळ. करणला वरी 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 वरी. पोरांना नाही दिसत रे बाबा. असं तसं नाही, असा हात कर. हा असा. हा बघा आता करणला घातलू आंघोळ. घातली रे बाबा, घातली आंघोळ आहे ना. तुम्ही पण आंघोळ करत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता हे पाणी आहे. हे पाणी जर तुला आता काढायचं असेल अंगावर आंघोळ केल्यावर तू काय वापरतो? टॉवेल वापरतो सर मी. दाखव बरं टावेल आणून मिटून. है ना. पाणी कोण शोषतंय? टॉवेल सोचते. हे टावेल सुद्धा कॅपिलरी ऍक्शन करतोय. काय करतोय? कॅपिलरी ऍक्शन करतोय. इकडनं पण पाणी पूर्ण पुसून घे, पूर्ण पुसून घे. किती दिवस झाले आंघोळ नाही केली काय माहित. बघा आता ही कॅपिलरी ऍक्शन्स केलेली आहे. आता मी तुम्हाला ऑब्झर्व करून दाखवतो. बकेटवर धरा. याने हे जे काही छोटे छोटे धागे असतात या धाग्यापासून बनलेला हा टावेल. या धाग्यामधून आता पाणी बाहेर येतं. म्हणजे कॅपिलरी ऍक्शन झालेली आहे का नाही मी दाखवतो. ठीक आहे. आता बघा हे पाणी पडेल इथे. दिसतंय पाणी? दिसतंय का? दिसतंय. हे बघा पाणी. ठीक आहे ना. समजलं का? कॅपिलरी ऍक्शन झाली इथे पण. काय झालेली आहे? कॅपिलरी ऍक्शन झालेली आहे. याचा अर्थ आज तुम्ही जेव्हा आंघोळ करता, चुकून मुकून काही लोक करत असतील, काही लोक नसल पण करतात, आपल्याला काय माहिती. आंघोळ केल्यानंतर टावेलाचा उपयोग करता. तर त्या टावेलामधले जे काही धागे आहेत ते धागे पाणी शोषून घेत आहेत. म्हणजे कॅपिलरी ऍक्शन होते. आता बघा झाड आहेत. झाडाला पाणी कुठे टाकतात माहितीये का तुला? दिवा विजून टाक. आता गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे. आता मला सांग, इकडे तुला झाडाला जर पाणी टाकायचं कुठं टाकतो? मी मुळांपाशी टाकेल. पण आपल्याला फ्रुट्सला पाणी द्यायचंय. फ्रुट्स पण वाढले पाहिजे. हो. फुलं फळे वाढले पाहिजे. यस. मग झाडाच्या इथं पाणी दिल्यावर कसं काय शक्य आहे? तर हिच्यामध्ये पण काय माहितीये का? कॅपिलरी ऍक्शन होतंय. पाणी टाकलं रूटला आणि भेटला फ्रूटला. पाणी टाकलं रूटला आणि कुठं भेटलं? फ्रूटला. तर लक्षात येऊ द्या, रूटला टाकल्यावर फ्रूटला भेटतं. एवढं लक्षात ठेवायचं. इथे पण बघा, जे काही पहाडी इलाका असतो त्या पहाडी इलाक्यामध्ये तुम्ही पाहिले असेल झरे असतात वरून वरून. लोकांना काय वाटतं माहितीये का की वरून पाणी पडतं आणि म्हणून ते पाझरत असेल पाणी. तसं नाही. तुम्ही हिवाळ्यात उन्हाळ्यात सुद्धा काही काही ठिकाणी झरे आहेत, धबधबे आहेत बघा, उन्हाळ्यात सुद्धा असतात. हे कसं काय शक्य आहे? तर हे होतं पाणी इथून येतं असं 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 कॅपिलरी ऍक्शन होऊन असे. मग हे पाणी वर कसं काय येत असेल इतक्या वरी? तर ते कॅपिलरी ऍक्शन होतं. ते कॅपिलरी ऍक्शन कशी होते हिच्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. येस सर. म्हणजे पाणी असतं बुडात आणि येते टॉपमध्ये. म्हणजे खालचं पाणी पण येतं. म्हणजे जिथं पाणी असेल तर त्या ठिकाणी प्रेशर कमी असतं या कॅपिलरीमध्ये आणि प्रेशर इकडे जास्त असते. आणि या प्रेशर जास्त असल्यामुळे हे पाणी जिथं प्रेशर कमी तिथं वर 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 इथे येणार. कळालं का? असं 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 वर येऊन असे धबधब पाणी पडणार आहे वरून. कळालं का? जसं की तुमचं इंक पेन असतो, त्याला आत घेतलं बॉटलमध्ये तर ओढून घेतो. ते पण कॅपिलरी ऍक्शन. चला बसू आपण आता. काय हरकत नाही. मी समोर जाणार आहे. मस्त मजा येणार आहे मित्रांनो. जबरदस्त सेशन होणार आहे. फक्त लास्ट पर्यंत हा व्हिडिओ पाहणं, शेअर करणं लय गरजेचं आहे. शेअर करसाल तरच भाव समजणार आहे. अच्छा ये तो पता ही नहीं था हमको, नहीं तो पता तो लगेगा अभी. चला बघू. नेक्स्ट बघू आपण कॅपिलरी ऍक्शन. हा क्वेश्चन फार फेमस आहे, खूप वेळेस विचारला जातो. आता आम्ही प्रॅक्टिकल काही करून दाखवलंय. कॅपिलरिटी कशाला म्हणायचं? असा फेनॉमिना आहे ज्यामध्ये एक तर पाणी खाली फॉल होतं किंवा राईज वर येत असेल. त्या लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूबमध्ये होत असेल. तुम्ही एखाद्या लिक्विडमध्ये कॅपिलरी डुबवली तर ती कॅपिलरीमध्ये तुम्हाला काय दिसतं? तर एक तर पाणी वर येतं, काही फ्लुइड फॉल पण होतात. फॉल होणाऱ्यापैकी मर्क्युरी आहे, राईज होण्यापैकी पाणी आहे. तर त्यालाच तुम्हाला कॅपिलरिटी असं म्हणता येतं. म्हणजे असा फेनॉमिना जिथे तुमचं पाणी राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी, बट कुठं होतं? कॅपिलरी ट्यूबमध्ये होतं. कधी होतं? जर तुम्ही एखाद्या लिक्विडमध्ये तुम्ही जर त्याला डिप केला असेल. कशाला? कॅपिलरीला. त्यालाच कॅपिलरिटी असं म्हणतात. एक्झाम्पल आत्ताच भगवानला आपण गणपती बाप्पा मोरया त्याला आपण आत्ताच काय दाखवलं भाऊ? काय केलं? तर काहीच नाही केलं. आपण काय केलं?
दिवा जाळत होतो, त्या वातीतून तेल येत होतं. आत्ताच भाऊ तुम्हाला माहित आहे, कारण भाऊला आंघोळ घातली आणि तुम्हाला दाखवलं मी, आहे का नाही. वॉटर राईज म्हणजे तुम्हाला जिथं पहाडी इलाका आहे तिथं झरणे दिसत असेल तर हे ते एक्झाम्पल आहे. तर हे सगळे झाडाचं एक्झाम्पल है ना. तुम्ही जे काही इंकचा पेन असतो त्या बॉटलमध्ये टाकल्यावर कसा ओढून घेतोय. ठीक आहे. तर गणपती बाप्पा मोरया, कुछ काम नहीं हो रहा, पैसा भी नहीं आ रहा, खर्चा होते जा रहा, कुछ समझ में भी नहीं आ रहा, भक्त भी तेरा रो रहा आणि गणपती बाप्पा मोरया. चला समोर जाऊ आपण. आता या ठिकाणी बघा कॅपिलरी कशी फॉल होते. आता या फॉल होण्यामध्ये HGचं एक्झाम्पल आहे. HG मध्ये असं होतं, मर्क्युरी मध्ये हे केस होते, पण आपल्याला इथं प्रॅक्टिकली करता येत नाही. बर, फॉल होत असेल तर तिथेही आपल्याला, आता हे फॉल होत असेल तर कसं होत असेल बरं, काय कारण असेल, तर आपल्याला या पुस्तकात तर दिलंय, हे तुम्हाला वाचायचंय. पण मी या ठिकाणी ओरिजिनल डायग्राम देऊन मी खूप जबरदस्त तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करत आहे. चला, घेतलं मी एक असं वेसल. या वेसलमध्ये घेणारे पाणी भावा, हे बघ घेतलं रे बाबा, घेतलं रे पाणी, घेतलं रे बाबा पाणी, घेतलं म्हणजे इथं मर्क्युरी घ्यावं लागेल, पाणी घेऊ नका. ठीक आहे. पण आता बघा मी एक कॅपिलरी, आता कॅपिलरी एवढी मोठी नसते, कॅपिलरी असते खूपच छोटी, कॅपिलरी असते एवढी छोटी, असते छोटी एवढी असते. आता इथं मी झूम करून दाखवतो तर तुम्ही नाराज होऊ नका भावा, समजलं का. मी काय केलं, एक कॅपिलरी घेतली. वाव, मस्त काढता हो सर तुम्ही, हे घेतली बाबा. आता काय करतो तुम्हाला माहित असेल, मर्क्युरी, मी तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट शिकवला. मर्क्युरी जो बनवतो तो असा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनवतो, असा, कसा, असा, म्हणजे कॉन्व्हेक्स बनवतो. कसा बनवतोय, कॉन्व्हेक्स बनवतो मात्र असा, समजलं का. हा त्याचा शेप आहे. कोणाचा शेप आहे बरं, हा कोणाचा शेप आहे बाबा, समजलं. आता इथं मी 4 पॉईंट घेणार आहे, जे तुमच्या पुस्तकात दिले तसे पॉईंट 4 घेणार आहे. इथे बघा या ठिकाणी एक, दुसरा एक, हे सेम हॉरिझॉन्टल लेवलला असले पाहिजे, हे आणि इथे एक. इथे घेतला ए वरी कॅपिलरीच्या आत इनसाइड मध्ये, पण या कॉन्व्हेक्स सरफेसच्या वर, आणि हा बिलो. ठीक आहे. इथे घेतला हा सी आणि इथे घेतला हा डी. पण एक लक्षात घ्या, दोन्ही हॉरिझॉन्टल सेम लेवलला असले पाहिजे. आता काही जणाला कॉन्सेप्ट जर माहित नसेल तर मी आठवण करून देण्याचा प्रयत्न करतोय, पण माहित पाहिजे बरं. हा बघा, हा प्लेन सरफेस आहे, इथलं प्रेशर ए असतं, इथलं प्रेशरला बी म्हणलं होतं, या प्रेशरला PA म्हणतात, इथलं प्रेशर PB आहे, राईट आहे. आता हा जे काय प्रेशर ऑफ ए बराबर प्रेशर ऑफ बी, अशी एक डायग्राम काढली होती. एक डायग्राम अशी, याला कॉन्व्हेक्स, हा प्लेन सरफेस आहे, हा प्लेन सरफेस आहे, प्लेन सरफेस आहे. आता ही जी काही डायग्राम आहे, इथे प्रेशर ऑफ ए आहे, म्हणजे याला प्रेशर ऑफ ए म्हणता येईल. इथे आपला प्रेशर ऑफ बी आहे, हा बी पॉईंट असेल तुमचा. इथं प्रेशर ऑफ बी, छत्रीचं उदाहरण बघा, प्रेशर ऑफ ए पेक्षा जास्त आहे, आणि या सरफेसला कॉन्व्हेक्स सरफेस असं म्हणतात. जर माहिती नसेल तर करून घ्या. हे 2 शेप महत्वाचे आहे या डायग्रामसाठी. एक प्लेन सरफेस आहे, तो वरचं प्रेशर खालचं प्रेशर दोन्ही सेम होते. जर छत्री रखो बरसात में, मी ओपन करून दाखवली होती, तुम्हाला पुन्हा दाखवतो वाटलंच आहे. माझ्याकडे छत्री आहे बघा, ही छत्री अशी आहे, या छत्रीला ओपन करायचं, खालून प्रेशर द्यावं लागतं भाऊ, खालून. छत्री रखो बरसात में, माहिती आहे ना. ही जी काय छत्री ठेवली तर हा कोणता सरफेस बनला, वरून जर पाहिला तर हा कॉन्व्हेक्स सरफेस आहे ना. आणि त्यासाठी मी खालून प्रेशर दिलं PB ग्रेटर दॅन PA. आता इथे त्याच पद्धतीने येणार आहे, हळूहळू, काही टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी कोणती डायग्राम असेल, ए फिगर असेल का बी असेल, फिगर ए असेल का फिगर बी असेल, सरळ सरळ फिगर बी दिसतं, म्हणजेच कॉन्व्हेक्स सरफेस आहे, म्हणजे प्रेशर ऑफ बी ग्रेटर दॅन प्रेशर ऑफ ए. याचं कारण काय आहे, तर हा कॉन्व्हेक्स सरफेस आहे, कॉन्व्हेक्स है ना सरफेस आहे, हा त्याचं कारण आहे. स्पष्टपणे दिसतं की प्रेशर बीचं जास्त आहे प्रेशर ए पेक्षा, म्हणून इथे तुमचा कॉन्व्हेक्स सरफेस बनलेला असेल. बरं, चला आता दुसरी गोष्ट, जेव्हा हॉरिझॉन्टल सरफेसवर जे पॉइंट्स असतात तिथं प्रेशर सेम असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर सेम असतं, म्हणजे एला आणि सीला सेम आहे. म्हणजेच प्रेशर ऑफ ए अँड प्रेशर ऑफ सी
सेम. व्हाय? सेम हॉरिझॉन्टल सरफेस. बघा मी इथं कारण लिहिलं, सेम हॉरिझॉन्टल सरफेसमुळे. हे पॉईंट मुद्दामून लिहितो, इथं लिहायची गरज नसते पण मी लिहितोय. कळालं? समजलं? नेक्स्ट आता मला सांगा, इथला सरफेस हा प्लेन सरफेस आहे सर, इथला पण प्लेन सरफेस आहे, दिसतो? सगळ्यांना दिसलाय? आता मला सांगा, हा प्लेन सरफेससाठी वरचं आणि खालचं प्रेशर सेम असतं. जसे की इथं एचं प्रेशर आणि बीचं सेम होतं, तसंच इथे पी सी आणि पी डी हे सेम आहे. वाय? प्लेन सरफेस. कारण काय? प्लेन सरफेस आहे, प्लेन सरफेस आहे आणि प्लेन सरफेसला प्रेशर सेम असते. ह्या 3 कंडिशन ज्यांना कळालं, विषय संपून गेला तुमचा. विषय संपला भावा. आता नीट लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे सर, इथलं प्रेशर, इथलं प्रेशर, इथलं प्रेशर सेम आहे. का बरं? पी ए बरोबर पी सी आहे, पी ए बरोबर पी सी आहे. सेकंड बघा, हे पॉईंट, हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट आणि हा तिसरा पॉईंट आहे. काय दिसतं? पी ए इज इक्वल टू पी सी. पण पी सी बरोबर कोण आहे? पी सी बरोबर पी डी आहे. बघा ना, पी ए बरोबर पी सी आहे पण पी सी बरोबर पी डी आहे ना. म्हणजे या ठिकाणी तुमच्या एक लक्षात काय आले असेल की सर, तुमचं एच्या जागी सी पण ठेवू शकता किंवा डी ठेवू शकता, काहीही ठेवू शकता तिघापैकी. पण लक्षात घ्या, जर तुम्हाला लिक्विड राईज होतं या फॉल होतं, त्यावेळेस इनसाइड द लिक्विड मधले पॉइंट घ्यायचे. पुन्हा एकदा नीट ऐका, मी काय म्हटलं तुम्हाला, या लिक्विडच्या इनसाइड मध्ये बघायचं, पाणी फॉल होतं का राईज होतं ते लिक्विड ठरवतं ना. म्हणून इथे लिक्विडच्या इनसाइड कोणते पॉइंट आहेत? एक बी आहे आणि एक डी आहे. मग बी तर ॲज इट इज लिहावं लागेल तुम्हाला, पी बी ग्रेटर दॅन. एच्या जागी तुम्ही लिहू शकता सी पॉइंट लिहू शकता किंवा डी लिहू शकता. तुम्हाला डी घ्यावं लागेल कारण की हे लिक्विड इनसाइड द लिक्विड मधलं घ्यावं लागणार आहे. काय कळालं सर? या ठिकाणी इनसाइड द कॅपिलरी मध्ये जो बी पॉइंट आहे ना, तिथलं प्रेशर जास्त आहे. बी पॉइंटचं प्रेशर जास्त आहे. आता बी पॉइंटचं जर प्रेशर जास्त असेल तर कोणापेक्षा? डी पेक्षा. मला सांगा, कधीही प्रेशर कोणीकडे ट्रान्सफर केल्या जात असतं? सरळ सरळ साधा क्वेश्चन आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की सर, असं प्रेशर ट्रान्सफर होईल म्हणजे पाणी इकडे दाबेल, याला पण इकडे दाबेल, याला इकडे दाबेल, याला इकडे दाबेल आणि आतमधला जो काय पार्ट आहे तो खाली येईल आणि इकडलं पाणी जे काय हे बघा हे वर येईल. असं कळतं का? इथं फॉल व्हायला कारण इथलं पाणी कमी व्हायलं ना, इथं प्रेशर जास्त आहे. मग इथलं पाणी खाली आलं, इकडलं वर चढलं. बघा दोन्ही साईडनं, जसं इकडं सी आहे ना, इथं पण सी आहे आणि इथे पण डी पॉईंट आहे बरं, तसा दोन्ही साईडनं. म्हणजे इकडलं प्रेशर पाणी खाली येणार आणि इकडे जाणार. कारण की प्रेशरचं एक खासियत काय असते, हाय प्रेशर टू लो प्रेशर तो फ्लुइडला ट्रान्सफर करू शकतो. मला असं वाटतं की इथे पाणी का बरं फॉल होतंय? पाणी म्हणण्यापेक्षा फ्लुइड म्हणा, आपल्याकडे मर्क्युरी आहे. का होत असेल तर त्याचं कारण मला वाटतं की हिच्यापैकी कोणालाही कळालं नसेल असं कोणी राहणार नाही. इथं नक्की कॉमेंट करसाल. खरंच सर, पहिल्यांदा आम्हाला कळालं की लिक्विड हे जे काही फ्लुइड असेल ही कॅपिलरीमध्ये का फॉल होते. आता राईज बिन का होते याचं बिन कारण देणार आहे. कॉमेंट निश्चित करा. पुन्हा एकदा सांगतो, हे सरफेस माहीत पाहिजे पण हे माहिती नसेल तर तुम्ही 0 आहात. ओके, इथं काय झालं? प्लेन सरफेस असेल तर प्रेशर सेम असते, कॉन्व्हेक्स असेल तर प्रेशर खालचं जास्त असतं. छत्रीचं उदाहरण लक्षात राहू द्या. इथे दोन्ही सरफेस आहे, कॉन्व्हेक्स सरफेस आहे इनसाइड द कॅपिलरी आणि आउटसाइडला प्लेन सरफेस आहे. पण हे कॉमन सेन्स होता की हा कॉन्व्हेक्स सरफेस असल्यामुळे मी पी बी ग्रेटर दॅन पी ए लिहिलं. पण एक माहीत पाहिजे, हॉरिझॉन्टल लेवलला हवेमध्ये कुठेही गेले तर प्रेशर सेम असतं, म्हणून या सेम हॉरिझॉन्टल सरफेस मी लिहिला. इथं प्लेन सरफेसचा कॉन्सेप्ट हॉरिझॉन्टलचा वेगळा आहे, प्लेन सरफेसचा वेगळा कॉन्सेप्ट आहे. प्लेन सरफेस म्हणजे इथे 2 मीडियम असतात, एक हवा आणि एक फ्लुइड, तेव्हा प्लेन सरफेस घेतात आणि हवेत सेम हॉरिझॉन्टल म्हणतात. ठीक आहे, तर मला वाटतं की हे कळालं असेल. मग मी ही इथं तशाला तसं लिहिलं, पण सी बरोबर डी पण आहे. मी म्हटलं यार मला इनसाइड द फ्लुइड पाहिजे, इनसाइड द फ्लुइड घेतलं मी दोन्ही पण. डी आणि बी मध्ये काय संबंध येऊ शकते तुम्ही बघितलं, बी तर आहे ऑलरेडी, एच्या जागी आपल्याला डी घेता येतं कारण की इनसाइड डी पॉइंट आहे. म्हणून प्रेशर ऑफ बी ग्रेटर आहे, म्हणजे इथं प्रेशर जास्त आहे आणि इकडे प्रेशर कमी आहे. म्हणून पाणी काय करतं, हाय प्रेशर फ्लुइड तो लो प्रेशर फ्लुइड ट्रान्सफर करेल आणि म्हणून इथलं पाणी खाली 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 खाली
म्हणजे फॉल होत आहे आणि इकडं वाढतं. आपल्याला इनसाइड द कॅपिलरी मधलं बघायचंय की पाणी किंवा फ्लुइड फॉल होतो का राइज होतं हे इनसाइड बघायचंय. कळालं? ओके, एकदम क्लियर है, समझ में आ रहा है. चलो अभी हम लोग देखने वाले राइज कैसे होता. देखो यहाँ पे फ्लुइड राइज हो रहा है. एक लक्षात घेण्यासारखी आणखीन एक गोष्ट महत्वाची याच्यात की मर्क्युरी जर असेल तर तुम्हाला माहित पाहिजे जेव्हाही फॉल होतं ना तेव्हा हा शेप बनवते. फॉल होत असेल तर म्हणजे जर फ्लुइड फॉल करत असेल तर हा सरफेस तुम्हाला कॉन्व्हेक्सच दिसतो, कॉन्व्हेक्स सरफेसच दिसतो फॉल होत असताना. आणि हे मर्क्युरीमध्येच होतं, आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये शिकलोय. आता इथे राईज होत असेल तर इथं कॉन्केव्ह सरफेसच बनतो. जर वरी पाणी येत असेल तर हा सरफेस कॉन्केव्ह सरफेसच दिसेल. एवढं तुम्हाला पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला राईज कसं होतं सर दाखवा. चला दाखवून घेऊ आता. खूप मजेशीर विषय आहे. पुस्तकात थोड्याच्या मला डायग्राम पसंत नाहीत पुस्तकाच्या, खरंच सांगतो. का बरं? कारण मी फिजिक्स शिकवणारा टीचर आहे, तर फिजिक्स सारखं शिकवलं पाहिजे. काय हरकत नाही. इथं पाणी वर कसं येते दाखवा सर, तुमच्या भाषेत दाखवा. मी माझ्या भाषेत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नीट लक्ष द्या. उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट. इथं आपल्याकडे भाऊ असलं पाणी. आता आपण जे तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं ना ते प्रॅक्टिकल इथं पाहायला भेटणार आहे. जसं आम्ही पहिल्यांदा तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलंय, पुन्हा दाखवायचं असेल तर दाखवू शकतो मी. या ठिकाणी माझ्याकडे रेड कलरचा मस्त ग्लास आहे भाऊ. हे काही ब्लड नाही आहे, हे याच्यात कुंकू टाकलेलं आहे. ठीक आहे, हे टाकली मी अशी, तर इथे राईज होताना मला इथं क्लिअर कट दिसते. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करून बघू शकता. इथे हे जे काही फ्लुइड आहे हे वर येताना दिसत आहे. ठीक आहे, चला काय हरकत नाही. या ठिकाणी आपल्याला आता करायचंय कॅपिलरी टाकली रे टाकली, कॅपिलरी टाकली रे टाकली. ही कॅपिलरी टाकली. हे जशी कॅपिलरी टाकली तर हे फ्लुइड वर जाताना मला दिसत होतं. हे फ्लुइड वर जाताना दिसत होता असं. पण एक लक्षात घ्या, इथे हा शेप जो आहे हा बनतो कोणता? कॉन्केव्ह शेप. आणि त्याची जी काय हाईट आहे ही हाईट आहे एच. हाईट काय आहे? एच आहे. आणि या सरफेसला मी पुन्हा सांगतो कॉन्केव्ह सरफेस असं म्हणतात. राईट आहे. आता इथे तुम्ही पाहिला असेल हा शेप प्लेन असला पाहिजे असा. थोडी मजा येते शिकवायला असं जर असेल तर. म्हणजे प्लेन सरफेस असेल तर आपलं ठरलेलं आहे प्रेशर ऑफ ए आणि प्रेशर ऑफ बी सेम असते. प्रेशर ऑफ ए, प्रेशर ऑफ बी. याचं कारण आहे प्लेन सरफेस. हे माहीत पाहिजे पण हां, प्लेन सरफेस. जर हे माहीत नसेल तर मला शिकवणं फार कठीण जाईल. आणि आता छत्री पहिल्यांदा अशी होती, आताची छत्री जी आहे ती अशी आहे. लक्षात घ्या, मी आता उलटी छत्री हे करतो म्हणजे वरून प्रेशर जास्त लावलं. बघा तुम्ही वरून लावलं तर हा शेप घ्यायचा कॉन्केव्ह शेप असं त्याला आपण म्हणत असतो. तर बघू आता हा दुसरा जो शेप आहे हा असा शेप आहे. तर प्रेशर वरून जे आहे ए आहे, खालचं जे प्रेशर आहे ते प्रेशर ऑफ बी आहे. आणि मी इथं तुम्हाला दिलं आहे प्रेशर ऑफ ए ग्रेटर दिसतं. मी आत्ताच प्रेशर छत्रीवर लावलं होतं प्रेशर ऑफ बी पेक्षा. आणि हा जो शेप आहे हा कॉन्केव्ह सरफेस आहे. मला वाटतं तुम्हाला कदाचित ह्या गोष्टी कळत असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. याला फिगर 1 म्हणू आपण ए आणि हा फिगर ऑफ बी आहे. चला आता इथं काय करावं लागेल? पहिल्यांदा सर्वात आधी आपल्याला इथं पॉईंट क्लिअर करावं लागतील. इथे तुम्हाला हे लिहून याच्यासाठी दिलं तर माहीत असावं म्हणून, पण मला इथं आता पॉईंट घ्यायचे. मला पॉईंट घ्यायचे म्हणल्यावर सर रेड पेनने लिहितो मुद्दामून. हे तुमच्या लक्षात खरं अशी प्रॅक्टिकली डायग्राम पाहिजे होती, पुस्तकात अशी दिली नाही. समजलं का? अशी दिली नाही. पाणी इथं राईस का झालं आता आपल्याला शोधायला मोकळं. इथं पॉईंट ए आहे माहीत आहे सगळ्यांना. इथे पॅरल घ्या, इथं सी पॉईंट आहे. ठीक आहे, पाण्याच्या आतमध्ये आपण घेऊ आता. इथं बी आहे. हे खूप जास्त वर घेतलं बी, एवढं पाणी वर नाही गेला पाहिजे होतं. ठीक आहे, हे बी आहे आणि बरोबर इथे घेऊ आपण डी. हे 4 पॉईंट आहे. मला वाटतं सर्वात आधी आपल्याकडे फिगर बी लागू पडेल का? कॉन्व्हेक्स हे का कॉन्केव्ह आहे माहीत पाहिजे. कॉन्केव्ह सरफेस आहे. आणि तिथं मला कळालं की कॉन्केव्ह सरफेसला वरचं प्रेशर जास्त म्हणजे प्रेशर ऑफ ए ग्रेटर दॅन प्रेशर ऑफ बी. याचं कारण आहे कॉन्केव्ह सरफेस. बस लिहून देतोय मुद्दा म्हणून, कोणाला डाऊट नको बाबा. दिसतं सगळ्याला?
हा शेप इथे आहे. प्रेशर ऑफ ए वरचं जास्त होतं प्रेशर ऑफ बी पेक्षा, म्हणून हे इथं लिहिता येईल. बरं, सेम हॉरिझॉन्टल सरफेसमध्ये बघा, इथं नीट लक्ष द्या. प्रेशर ऑफ ए आणि प्रेशर ऑफ बी, सॉरी प्रेशर ऑफ सी सेम आहे. वाय? सेम हॉरिझॉन्टल सरफेस, सेम हॉरिझॉन्टल सरफेस आहे, हे कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. नंबर 2. आता तुम्हाला काय सांगितलं, फिगर ए ही उपयोगात आली बघा इथे, म्हणजे सी म्हणजे वरचं. आता वास्तविक हे पॉईंट थोडेसे खाली पाहिजे होते, वाटलं सर मी तुम्हाला इथं ड्रॉ करून देतोच, कारण की काही जणांचा डाऊट येऊ शकतो की सर इतकं वर कळत नाही आम्हाला, असं काही होऊ शकतं, आणि म्हणून इथे थोडंसं मला जास्त न करता इथं मला सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला काय हरकत नाही, काही जणांचा डाऊट येऊ शकतो. ठीक आहे, लक्षात येईल. आता ही हाईट आहे, आता कळेल थोडंसं. हा ए आहे आणि इथे काय आहे, सी आहे. आता थोडंसं बरं वाटेल. ठीक आहे, हे दोन्ही ए आणि सी हॉरिझॉन्टल सरफेसवर आहेत, म्हणून प्रेशर दोघांचं सेम आहे. हवेमध्ये कोणतेही 2 पॉईंट जर हॉरिझॉन्टल लेवलला असतील तर तिथलं असणारं प्रेशर हे सेम असतं. ठीक आहे. नेक्स्ट, आता बघा सी आणि डी प्लेन सरफेसवर आहेत. बघा ह्या प्लेन सरफेस आहे, सी आणि डी दोघांचा प्रेशर सेम आहे, म्हणजे प्रेशर ऑफ सी बरोबर प्रेशर ऑफ डी. वाय? प्लेन सरफेस आहे, हा प्लेन सरफेस आहे. चलो, तिन्ही पॉईंट कळाले अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि समोर जातोय. आता काय करता येईल सर, आता आपल्याला बघायचं कोणाकोणाचं प्रेशर सेम आहे. मी बघितलं की प्रेशर ऑफ ए बरोबर प्रेशर ऑफ सी आहे, आणि तसंच प्रेशर ऑफ डी पण बरोबर आहे. या दोघांमुळे एक, हे दुसरा पॉईंट, हा तिसरा, 2 आणि 3 वरून हे इक्वेशन झालं. पी ए इज इक्वल टू पी सी, पण पी सी हे पी डी बरोबर आहे. बरं, काय हरकत नाही सर. आता मला काय करता येईल, मला इनसाइड द फ्लुइड मधले पॉईंट शोधायचे. बघितलं भाऊ, एक बी आणि एक डी आहे, म्हणजे फ्लुइडच्या आतमध्ये आहे, लिक्विडच्या आतमध्ये असं म्हणलं तरी चालेल. या दोघांमध्ये कंपॅरिझन लावायची. काय बरं, कारण की पाणी इथूनच तर वर किंवा खाली चाललंय. आपल्याला फ्लुइड चाललंय ना, फॉल किंवा राईस कोण व्हायलं, फ्लुइड व्हायलं. मग पॉईंट कुठला घेसाल, इनसाइड द फ्लुइड घेताल ना, का हवेतले घेसाल. तुम्हाला फ्लुइड राईज होतंय किंवा फॉल होतंय, म्हणून फ्लुइड मधलेच पॉईंट घ्यायचे. बर, मग पहिल्यांदा शोधायचं या दोघांपैकी कोणता पॉईंट आहे. बी आहे, हे तर फिक्स झालं, त्याला फिक्स्ड होऊन द्या सर. पी बी हे फिक्स्ड होऊन द्या. एच्या जागी काय ठेवता येईल, सी ठेवता येईल, पी सी किंवा पी डी. मग पाण्यामध्ये कोणता डी आहे, म्हणून इथं कळालं का, कळालं का भाऊ. म्हणजे हे तर फिक्स आहे, कारण की हा तर लिक्विड मधला आहे ना. मला लिक्विडमध्ये या 3 पैकी कोण आहे, पी ए बघितला हवेमध्ये आहे, पी सी हा पण हवेत आहे, पी डी फ्लुइडमध्ये आहे, म्हणून ते घेतला. म्हणजे काय आहे, या ठिकाणी डी, आणि तुमच्या माहितीसाठी दुसरं एक सांगतोय, इकडे पण तसं सेम आहे बरं. जसं इकडे हा सी पॉईंट आहे ना, इथे पण आहे, आणि इथं पण तुम्हाला डी पॉईंट घेता येईल, या सेम हॉरिझॉन्टल डी पॉईंट घेता येईल. आता तुमच्या लक्षात काय आलं की या कॅपिलरीमध्ये नाही का प्रेशर कमी आहे ना भावा. बघ ना, पी बी हा जो काय आहे लेस आहे पीडी पेक्षा, किंवा पीडी ग्रेटर दॅन पी बी म्हणता येईल. म्हणजे प्रेशर डी पॉइंटला जास्त आहे इकडे, आणि इथे प्रेशर कमी आहे, म्हणून इकडनं हाय प्रेशर टू लो प्रेशरकडे फ्लुइड फ्लो होईल. म्हणजे प्रेशर ऑफ डी वर जास्त आहे, बी वर कमी प्रेशर आहे, म्हणून हे पाणी या साईडनं इकडनं घुसतं. पहाडी इलाख्यामध्ये जे पहाडा असतात ना, आणि तिथे जे काही झरणे असतात, तिथे जे काही तुमचे झरे आहेत, हे झरे हेच तर करतात ना. मी काय दाखवलं होतं की तुमच्या जो काय पहाडी इलाका आहे तिथं काय असतं माहिती आहे काय, अशी छोटे छोटे असे कॅपिलरीज असं तिथं एक होल असल्यासारखं असतात, होल म्हणता येईल त्याला तुम्हाला. आणि त्या होलनं पाणी आपल्या डोळ्यानं, उघड्या डोळ्यानं दिसणार पण नाही ते होल तुमच्या माहितीसाठी, पण असतात. दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. म्हणून म्हटलं की इथे छोटे छोटे होल्स आहेत, आणि त्या होलमध्ये काय असतं, पाणी इथे, पाणी खाली आहे. पहाडी इलाका तुम्ही पाहिला असेल है ना, असा पहाडी इलाका असतो है ना. इथे कॅपिलरी ऍक्शन होते अशी, इथं अशी एकदम खूप छोटी. आता इथं पाणी आहे, सगळं पाणी असते, पहाडाच्या खालच्या बाजूला पाणी आहे. समजा हे पहाडी इलाका आहे, आणि त्या पहाड्याच्या एकदम बेसला पाणी आहे. म्हणजे काय होतं, इकडनं प्रेशर खूप जास्त पाण्याचं, हे कारण आहे. आणि इथे काय झालं, या कॅपिलरीमध्ये नाही का प्रेशर कमी आहे. मग त्या प्रेशर कमी असल्यामुळे हे पाणी असं वर येतं, आणि असे धबधबे तयार होतात. हेच कारण आहे
दुसरं काहीच नाही, तिथं कॅपिलरी ऍक्शनच होतं, दुसरं काही होत नाही. ठीक आहे ना. म्हणजे या डी पॉइंटला प्रेशर जास्त असल्यामुळे आणि बी पॉइंटला प्रेशर फार कमी आहे, म्हणून हे पाणी असं जाऊन असं 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 पाणी येतं. आणि म्हणून तिथे कॅपिलरी ऍक्शन होऊन तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला धबधबे किंवा वरी पाणी आलेलं दिसत असते. हे त्याचं कारण आहे, हे त्याचं कारण आहे. काही काही ठिकाणी तो बोर मशीन असते ना, ते बोर असते ना, बोरमध्ये उन्हाळ्यात सुद्धा पाणी वर येताना तुम्हाला बघितलं असेल. काही काही ठिकाणी आहे, अपवादात्मक नाही. त्याचं कारण आहे कॅपिलरी ऍक्शन. म्हणजे इकडनं पाणी घुसणार, इकडनं निघणार, इकडनं घुसणार, असं इथून असं पाणी येत राहणार, इथं घुसणार आणि असं वर येत राहणार. समजलं का बाबा? ही कॅपिलरी ऍक्शन आहे. मला वाटतं फॉल आणि राईस का होतं याचं कारण सांगायची एक्स्ट्रा गरज नाही. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं है एक्सप्रेशन फॉर कैपिलरी राइज और फॉल. आपको बैठना है तो बैठ सकते हो, करण भाई जाना है तो जा सकते हैं, एज ए विश. ओके. एक्सप्लेन द राइज ऑफ लिक्विड कैपिलरी ऑन द बेसिस ऑफ प्रेशर डिफरन्स. आता आपल्याला एक्सप्लेन करायचं 2014 मध्ये क्वेश्चन आला होता. युजिंग द प्रेशर डिफरन्स मेथड यूज करायची आणि ह्या पाणी आपल्याला किती वर जाईल, किती फॉल होईल हे शिकवायचं. आता हाईटचा फॉर्म्युला काढायचा आहे. तर आपल्याला इथं फॉर्म्युला काढायचा आहे, तर सगळ्यात आधी एक सेंटेन्स लिहिणं गरजेचं आहे. काय बरं? युजिंग द प्रेशर डिफरन्स दाखवायचं, प्रेशरचा डिफरन्सवरून. काय? प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. आठवतं? सगळ्यात आधी प्रेशर ऑफ द लिक्विड द कॉलम आपण फॉर्म्युला पाहिला, P इज इक्वल टू 2T अपॉन R. टॉपचा फॉर्म्युला तर P इज इक्वल टू H ρg. लिक्विड हाईट H मस्ट बी इक्वल टू द प्रेशर डिफरन्स. हे प्रेशर डिफरन्सचा फॉर्म्युला आला होता, 2T अपॉन R ड्यू टू द कन्व्हेक्सिव्हिटी. ठीक आहे. आता बघा, आपल्याकडे प्रेशरचा फॉर्म्युला होता H ρg, हा प्रेशरचा फॉर्म्युला, आणि त्याचा डिफरन्स लिहून द्यायचा आपल्याला 2T अपॉन R. राईट आहे? काय टेन्शन आहे भावा? सगळ्यांना कळतंय है ना? प्रेशरचा फॉर्म्युला P इज इक्वल 2T अपॉन R. प्रेशर डिफरन्स आता आपण पाहिलेलं आहे, PI मायनस P नॉट इज इक्वल टू 2T अपॉन R. आणि या प्रेशर डिफरन्स म्हणजेच काय? H ρg है ना. लिक्विड कॉलम मध्ये किती हाईटमुळे, म्हणजे ते लिक्विड कॉलम आपण पाण्यामध्ये टाकायचो आणि प्रेशर मोजायचो, तर फॉर्म्युला आपल्याला हा भेटला आहे. बरं सर, या आर काय? आता ऍक्च्युली पाहिलं तर हा जो तुम्हाला दिसतो शेप, ह्या लिक्विडने घेतलेला स्वतःचा शेप आहे. पण इथे दुसरा एक बघा, हे जे काही शेप आहेत ह्या कॅपिलरीचा शेप आहे. म्हणजे तो जो एक सर्कम्फरन्स ऑफ सर्कल तर कॅपिलरीचा शेप आहे. आणि हे जे काही दिसतात, जर मी असं जर काढलं असतं तर तुमच्या लक्षात आलं असं, हे सर्कलच बनेल ना असं बिन. हे कोणाचं आहे? हा लिक्विडचा जो काही शेप आहे त्याच्यामुळे घेतलेला शेप आहे. हा कॅपिलरीचा शेप आहे, एवढं लक्षात राहू द्यायचं. जर या पद्धतीने या ट्रायंगलचा हा रेडियस कोणाचा आहे? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ऑफ कॅपिलरी ट्यूबचा रेडियस तो. हा कॅपिटल R रेडियस कोणाचा आहे? तर त्या फ्लुइडने घेतलेला शेप आहे कॉन्केव्ह शेप. त्या शेपचा अगर मी जर बनवला सर्कल तर त्याचा रेडियस आहे. पण इथे एक ट्रायंगल तयार झाला त्याच्यामुळे असा. बघा इथे ट्रायंगल दिसत असेल तुम्हाला कदाचित, तर हा भेटला इथे अँगल थिटा, बरोबर आहे. हा झाला R, हा झाला कॅपिटल R आणि हा परपेंडिक्युलर दिसतं इथं डायग्राममध्ये क्लिअर कट. मला कॅपिटल R काढायचं तर काय करू मी? कॉस थिटाचा फॉर्म्युला येतो बघा, कॉस थिटा. कॉस थिटा ॲडजस्टंट साईड R, हायपोटेनियस कॅपिटल R. कळतं? हा थिटा झाला ना इथे. थिटा म्हणजे काय? ॲडजस्टंट साईड डिवाइड बाय हायपोटेनियस. फॉर्म्युला माहीत असेल. मला कॅपिटल आरची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. आर इज इक्वल टू स्मॉल आर कॉस थिटा. या इक्वेशन म्हणजे मी म्हणू शकतो इथे पुट इक्वेशन 1. आता पुट इक्वेशन 1. चला बघा, H ρg इथे 2T कॅपिटल आरची व्हॅल्यू R डिवाइड बाय कॉस थिटा. डिवाइडचा डिवाइड न्यूमरेटर जातो है ना. H ρg इथे येईल 2T, हा कॉस थिटा वरी जाईल डिवाइड बाय R. तर हाईट आपल्याला काढायची आहे. H इज इक्वल टू 2T कॉस थिटा डिवाइडेड बाय R ρg. हा हाईटचा फॉर्म्युला आहे. हाईटचा फॉर्म्युला 2T कॉस थिटा डिवाइड बाय R ρg. हे तुमच्याकडे हाईटचा फॉर्म्युला 2T कॉस थिटा डिवाइड बाय R ρg. 2T कॉस थिटा डिवाइड बाय R ρg. हाईट म्हणजे किती
फॉल होईल किंवा किती पाणी वर राईज होईल हे हिच्यावरून कळेल. टी इज द सरफेस टेन्शन आहे. कॉस थिटा तुम्हाला तर अँगल कॉन्टॅक्ट माहीतच असतं. आर इज द रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब. डेन्सिटी ऑफ द फ्लुइड आहे. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. म्हणजे टी तर सगळ्यांना माहीत झाला आता. सरफेस टेन्शन आहे, ठीक आहे ना, हे माहीत पाहिजे. पण त्याच्यानंतर आपल्याकडे दिलेले आहे एच हाईट ऑफ द फ्लुइड है ना, हाईट ऑफ फ्लुइड आहे, किती वर गेलं किती नाही. मग ते राईज और फॉल पण होऊ शकतो. थिटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे सगळ्यांना माहिती आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, ठीक आहे. आर रेडियस ऑफ कॅपिलरी आहे है ना, रेडियस ऑफ कॅपिलरी आहे, ठीक आहे. रो इज द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड आहे, डेन्सिटी ऑफ फ्लुइड आहे. जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता सेम हाच क्वेश्चन्स आहेत, पण क्वेश्चन काय म्हणतोय, युजिंग द फोर्सेस मेथडने दाखवा आणि ड्रॉ द नीट डायग्राम ऑफ लिक्विड कॅपिलरी ट्यूब शोईंग द कॉम्पोनंट ऑफ सरफेस टेन्शनचे कॉम्पोनंट दाखवायचे, ठीक आहे. आता लिहिताना एवढं काही लिहायची गरज नसते, थोडंसं तुम्हाला कळेल अशा भाषेत लिहा. इथं कोणतंही ग्रामर चेक होत नाही, काही चेक होत नाही. कसं लिहिणार सर बघा, राईज ऑफ वॉटर इनसाइड द कॅपिलरी अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. आता या ठिकाणी तुमचं पाणी वर चाललंय, राईज होतंय. म्हणजे मला सांगा, मी आत्ताच कॅपिलरी तुम्हाला दाखवली, ही कॅपिलरी हिच्यात पाणी वर गेलं, आपलं वर गेलं असं सगळ्यांना माहिती आहे. पाणी वर गेलं बघा, रेड तुम्हाला जर दिसत असेल तर रेड आणखीनही पाणीच्यात वर गेलेलं आहे. तर इथं पाणी वर गेलंय, म्हणजे आता पाणी वर कसं काय चाललं, ग्रॅव्हिटी तर खाली ओढते. ग्रॅव्हिटी खाली ओढते ना, हे मार्कर खाली काय येतोय, ग्रॅव्हिटीमुळे येतोय. आणि याच्यात पाणी वर जाते कसं, हा मोठा प्रश्न आहे. तर त्याचं कारण सांगितलं बघा, मी हा पाणी वर चालले, म्हणजे इथे आपल्याकडे असल्या प्रकारचं पाणी होतं आणि पाणी गेलं वर. मी ठेवलं कॅपिलरी आणि कॅपिलरीमध्ये तुम्ही बघितलं एच हाईट एवढं पाणी वर गेला. आणि कोणाच्या अगेन्स्टमध्ये, ग्रॅव्हिटी. कारण की पाण्याकडे मास आहे, मास म्हणून वेट असेल mg, पण हे तरी पाणी वर जाते. आणि म्हणून मी म्हटलंय की बाबा राईज द वॉटर इनसाइड द कॅपिलरी अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्टमध्ये वर जाते, ठीक आहे. वेट ऑफ द लिक्विड कॉलम मस्ट बी इक्वल अँड अपोजिट टू द प्रॉपर कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ऑफ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. या सरफेस टेन्शनचे जे काही, याचं म्हणणं आहे की वेट ऑफ द लिक्विड कॉलम आहे हे इक्वल आहे अपोजिट टू. इथे काहीतरी बघा असा फोर्स लागत असेल, इथं सरफेस टेन्शनमुळे हे फोर्स असतील, सरफेस टेन्शनचा फोर्स असेल. मग यांचे कंपोनंट रिझॉल्व झाले. आता यांचे कंपोनंट, एक कंपोनंट इकडं आहे, एक कंपोनंट इकडं आहे. आता तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठं असतो, इथे असतो. हा अँगल ऑफ म्हणजे आहे तुमचा, हिच्या अपोजिटला हे आहे, कळलं ना, थिटा कळतं अपोजिटमध्ये. आता तुमच्या लक्षात काय आलं, याचे दोन कंपोनंट, जिसच्या सोबत थिटा त्याला कॉस थिटा म्हणतात, आणि इकडं जे येईल ते एफ टी साइन थिटा, माहिती आहे ना, हे अपोजिट साईडला येत. म्हणजे एफ टी कॉस थिटा डिवाइड हे mg बॅलन्स करतो, म्हणजे एफ टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. हे बॅलन्स केल्यामुळे हे फ्लुइड वर यायला, नाही तर फ्लुइड वर आलंच नसतं. म्हणजे या वेटमुळे हे फ्लुइड खाली यायला पाहिजे, तो वर चाललेला. आणि वर चालण्याचं कारण काय, तर हा कंपोनंट एफ टी कॉस थिटा हा बॅलन्स झाला. म्हणजे नाही याला कोणी खाली उडत, नाही हा वरी उडत, म्हणून हा वर चालला. बॅलन्स केलं मी त्याला. प्रॉपर कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ऑफ द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, इथून हे कंपोनंट रिझॉल्व झाले. द लेंथ ऑफ, आता मला सांगा, हे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे. म्हणजे कॅपिलरीचं तुम्हाला इनसाइड द कॉन्टॅक्ट ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल लेंथ घेताना 2πr घ्यावं लागेल. आणि फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन गिव्हन बा. आता आपण याला नाही का, मी पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा एकदा डायग्राम ड्रॉ करतोय. तुम्हाला समजत असेल अशी डायग्राम ड्रॉ करण्याचा माझा मानस आहे. इथे मी घेतलेलं आहे तुमच्याकडलं वेसल, इथे घेतली ही तुमचा कॅपिलरी, ठीक आहे. या ठिकाणी घेतलं आपलं फ्लुइड असं आहे, पण फ्लुइड याच्यातून वर जाते, राईज होते, ठीक आहे. काय होतंय, राईज होते. आता राईज होता होता हे फ्लुइड गेलं इथपर्यंत, ठीक आहे, असं गेलं. म्हणजे राईज होताना असं गेलं. काय डाऊट आहे, झालं राईज. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी हे फ्लुइड राईज झालेलं आहे, इथे राईज झालं, ठीक आहे. एक तर इकडनं घ्या किंवा इकडनं घ्या, अभ्यास करता. आता तुम्हाला माहिती आहे की या जे काही सॉलिड आणि लिक्विडचा तिथं कॉन्टॅक्ट झाला, तिथला जो काही
मिनास्कस म्हणा किंवा स्पियर सारखं घेतलं आपण, तो काही पाण्याचा थेंब असेल त्याच्याकडे मास म्हणून वेट आहे आणि ते हे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन घेतलं mg. ओके, आता बघा हा जो काही फोर्स आहे तो असा आहे ft. कळतं सगळ्यांना? हा जो काही हे इथे दिसतो ना, हा फोर्स इकडे पण घेता येईल तुम्हाला असा ft, काही डाऊट नसावा. आता याचे 2 कॉम्पोनंट रिझॉल्व्ह झाले. आता हे फोर्स इकडे लागतोय पण इकडे दिसत नसतो ना, पण इकडे लागतो, याचे कॉम्पोनंट रिझॉल्व्ह झाले. आता एक झाला इथे हा ft कॉम्पोनंट, दुसरा एक कॉम्पोनंट दुसरा हा पण ft कॉम्पोनंट आहे. पण तुम्हाला माहिती आहे की फ्री सरफेस ऑफ द लिक्विडला जो टँजंट घेत असतो आपण, फ्री सरफेस ऑफ द लिक्विडला, त्याची गोष्ट सांगू आपण. फ्री सरफेस ऑफ द लिक्विडला आपण काय करतो, टँजंट ड्रॉ करतो आणि तिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढतो. आता हा अँगल या अँगलच्या विरुद्ध दिशेने थिटा, हा अँगल या अँगलच्या विरुद्ध दिशेने आहे. माझी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. मतलब मला असं सांगायचंय, ये थिटा आणि हा थिटा अपोजिट आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे हा थिटा अपोजिट मध्ये झाला म्हणजे इक्वल असणार आहे. अपोजिट अँगल ऑलवेज इक्वल असतात. आता जिच्यासोबत थिटा तो कॉस थिटा कंपोनंट झाला आणि हा जर पॅरलल शिफ्ट केला तर अपोजिट आहे आणि अपोजिटला साइन थिटा लिहितात. तसंच तुम्ही इकडे पण करू शकता. आता हे फ्लुइडवर जो काही ग्रॅव्हिटीचा फोर्स होता, mg वेट होतं, ग्रॅव्हिटीचा फोर्स होता, असा खाली 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 आला असता ग्रॅव्हिटीमुळे, पण त्याने बॅलन्स केले ft कॉस थिटाने. म्हणजे हा ft कॉस थिटा आणि mg बॅलन्स झाल्यामुळे म्हणून हे फ्लुइड तुमचं राईज होऊ शकते, इथं राहू शकते, इथं स्टेबल झाला, समजा झाला इथेच आहे. तर mg आणि ft कॉस थिटा इक्वल आहे. नाहीतर हा राईज होत असताना या फ्लुइडला कोणीतरी खालून ओढलं असतं mgने आणि त्याला वर गेलेल्या पाण्याला खाली 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 खेचलं असतं. पण हा ft कॉस थिटा बद्दल लोक बॅलन्स राहू आपण दोघं जण. ठीक आहे ना? बघा, म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा सर्वात आधी हे जे काही ft आहे त्याला म्हणतात टँजेन्शियल फोर्स. आता तुम्हाला सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला देतो लिहून. बघा, फोर्स पर युनिट लेंथ, म्हणून फोर्स काय होईल, T × L, बराबर आहे. पण इथे F हा T ॲज इट इज, लेंथ कशी आहे, सर्कम्फरन्स ऑफ, हे जे काही याचं सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे ना, कॅपिलरी आहे ना तो, म्हणून 2πr. म्हणजे हा जो काही ft दिसतो त्याला तुम्हाला असं लिहिता येईल, काय लिहिता येईल सांगा, T 2πr. कळालं का? पण मला फोर्स कोणता बॅलन्स करतोय, हा ft कॉस थिटा बॅलन्स करतोय. बराबर आहे? कोणता करतोय, ft कॉस थिटा करतोय. म्हणजे हा जो काही कॉम्पोनंट आहे टँजेन्शियल फोर्सवाला, तो व्हर्टिकल कॉम्पोनंट, व्हीचा अर्थ व्हर्टिकल आहे, टी इज द टँजेन्शियल फोर्स आहे ना. हा तुमचा दिसतोय ft कॉस थिटा. बघा तिथं दिसतो ft व्हर्टिकली कॉम्पोनंट, ft कॉस थिटा, हॉरिझॉन्टल ft साइन थिटा. मला याच्याशी काही घेणं नाही का, पाणी इथं बॅलन्स होते म्हणजे वरचा फोर्स आणि खालचा फोर्स सेम आहे, म्हणून तर पाणी तिथं थांबलंय तिथे, है ना. चला, ft व्हर्टिकली, हा ft आहे T 2πr कॉस थिटा. बरं, याला बॅलन्स कोण करतंय, mg करतोय. याला बॅलन्स आपल्याला इक्वल टू ठेवायचं ना. ॲक्च्युली इथं काय करायचं आपल्याला की बघा, mg ला बॅलन्स कोण करतंय, तर ft कॉस थिटा, हे आपल्याला दाखवायचंय, हे बॅलन्स होतंय है ना. mg ला बॅलन्स ft कॉस थिटाने केलं. चला मग mg मास म्हणजे काय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, हा जी जशाला तसा. कळालं का? व्हॉल्यूम कोणाचा, पाणी कशात राईज होतंय, कॅपिलरीमध्ये. कॅपिलरी कशी असते, सिलेंडर. सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूमचा, तर πr² h आहे, हे माहीत पाहिजे, रो जी ॲज इट इज. या इक्वेशनला 2 म्हणू आपण. आता आपल्याला बॅलन्स करायला मोकळं आहे. mg हे बॅलन्स झालेलं आहे ft कॉस थिटा. चला यांचे फॉर्म्युले ठेवू. mgचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, πr² h रो जी, आणि ft कॉस थिटाचा फॉर्म्युला म्हणजे या व्हर्टिकलचा जो काय आहे, व्हर्टिकल, याला व्हर्टिकल पण म्हणू शकता, तो भेटलेला आपल्याला T 2πr कॉस थिटा आहे. काय काय कॅन्सल करू शकतो, नेट लक्ष द्या. या ठिकाणी पाय कॅन्सल, एक आर कॅन्सल. बरं झालं, बस. चला एच काढायचं आपल्याला. तर या ठिकाणी एच इज इक्वल टू 2t कॉस थिटा डिवायडेड बाय, बघा 2t कॉस थिटा, आणि इथं राहिलं काय, आर रो जी, तोच फॉर्म्युला भेटला.
काही लोकांना सरफेस टेन्शन पाहिजे असेल तर टेन्शन पण काढता येतं बघा. हा इकडे जर गेला तर HR रो जी डिवायडेड बाय 2 कॉस थिटा एकच अर्थ आहे. टेन्शन काढायचं असेल तर काढता येतं. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कशावर येतात MCQs CET मध्ये H इन्व्हर्सली प्रोपोर्शनल R याच्यावर येतात मित्रांनो. मॅक्स नंतर डेन्सिटी पण येतात. H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रो पण येतं, असं पण येतं. ठीक आहे, येऊ शकतं असं, पण मॅक्स याच्यावर येतात. हा इकडे जर आला तर HR इज इक्वल टू कॉन्स्टंट असं पण लिहिता येईल. कधी कधी असं लिहितात H1 R1 H2 R2 यांचा रेशो नेहमी तुम्हाला हे जे काय प्रॉडक्ट आहे हा नेहमी कॉन्स्टंटच भेटतो. याच्यावर असे क्वेश्चन्स येतात. बघू आपण 1-2 प्रॅक्टिकली करून, हे नंतर थेरी टेक्स्टबुकचा क्वेश्चन आहे. आधी आपण MCQs करून बघू. ठीक आहे, MCQs बघा. 3 लिक्विड हॅव द सेम सरफेस टेन्शन डेन्सिटी. पहिलं असं तुम्ही इथं घेतलेलं आहे सर बघा. एक घेतला, इथे दुसरा जार घेतला, इथं तिसरा घेतला. या हा फ्लुइड आहे याच्यामध्ये. ठीक आहे, याची डेन्सिटी रो 1 घेतली, याची रो 2 घेतली, याची रो 3 घेतली. बरं, आणि आपल्याला कळालं की पहिली जी काही ही फिगर ए आहे हिच्यामध्ये जी काही असेल तो फ्लुइड डेन्सिटी जास्त आहे. नंतर फिगर सीवाला आहे, म्हणजे सीवाला सगळ्यात कमी डेन्सिटी आहे असा अर्थ आहे. ठीक आहे, ओके. 3 आयडेंटिकल कॅपिलरी घेतली म्हणजे तिन्ही कॅपिलरी सारख्याच आहेत, कोणत्याच बदल नाही, डायमीटर नाही, कशातच नाही. बघा आता माझी इतकी चांगली येईल का नाही माहीत नाही मला. थोडीफार मागं पुढे झाले तर माफ करा बाबा. म्हणजे सगळ्यांचा रेडियस सगळं सेम, आयडेंटिकलचा अर्थ कळतो ना, सगळं सारखं आहे. म्हणजे यांचा रेडियस R आहे तर याचा पण R, याचा पण R आहे. बरं, करस्पॉन्डिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण जे काय रिलेटेड करायचा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे राईज होत असेल किंवा फॉल होत असेल तर रिलेटेड करायचा. आता इथं डेन्सिटीवर दिलेलं आहे. बरं, माझ्याकडे एक फॉर्म्युला होता हाईटचा, आधी तो लिहितो. 2T कॉस थिटा आणि हा R रो जी. मला कॉस थिटा सोबत खेळायचं आहे, मग मी काय करणार, R रो जी H हा 2T कॉस थिटा. मला सांगा या कॉस थिटाचं डेन्सिटी सोबत रिलेशन काय आलं डायरेक्टली बघा. तर हा कॉस थिटा डायरेक्टली प्रोपोर्शनल रो. बघा ना, बाकीचे कॉन्स्टंट आहेत कारण की फ्लुइड सेम आहे म्हणून सरफेस टेन्शन सेम आहे, रेडियस पण सेम आहे, हाईट पण सेम असणार कारण की सेम सिमिलॅरिटी आहे ना, फक्त डेन्सिटी फरक आहे. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय फरक येईल, राईज कमी जास्त होईल, राईज व्हायला लागलं ना. हा राईज सेम होतं म्हणतं, राईज लिक्विड इन सेम म्हणजे सेम होतं, हाईट पण सेम आहे, सगळं सेम आहे, फक्त कॉस थिटा आणि डेन्सिटीमध्ये. आता इथं काय होईल बरं, त्यांनी म्हटलेलं आहे रो 1 हा ग्रेटर आहे रो 2 पेक्षा दिलेल्या क्वेश्चनमध्ये, म्हणून बघतोय रो 3. तर कॉस थिटा 1 मोठाच असेल कारण की डेन्सिटी मोठी, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना. कॉस थिटा 1 ग्रेटर दॅन कॉस थिटा 2 असं कॉस थिटा 3. हे कळालं का, हे कॉस थिटा 1 ग्रेटर दॅन कॉस थिटा 2 पेक्षा, कॉस थिटा 2 ग्रेटर दॅन कॉस थिटा पेक्षा. पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे या ठिकाणी रिलेशन थिटा 1 इज लेस दॅन थिटा 2 थिटा 3 हे रिलेशन आहे. का बरं, कारण की तुम्हाला माहिती आहे थिटा कॉस 0ची व्हॅल्यू सगळ्यात मोठी आहे. कॉस 30ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे कॉस 30 √3/2. कॉस 45ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 1/√2. कॉस 60ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला हाफ आहे. आणि कॉस 90ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, 90ची व्हॅल्यू माहिती आहे 0 आहे. कळतं का, लक्षात येतं. म्हणजे तुमचा कॉस थिटा 1 ग्रेटर आहे म्हणजे थिटाची जी काही व्हॅल्यू आहे ना, एक लक्षात घ्या, थिटा 1 हा कॉस थिटा 1 ग्रेटर आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 आली. पण थिटा जर पाहिलं तर 0 आहे, थिटा छोटा आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू बघा, सगळ्यात जास्त कॉस थिटाची व्हॅल्यू कोणाची जास्त, कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे, मोठी आहे सगळ्यात. बघा ना हिच्यात तुम्हाला कळेल ना. आता यांची जर व्हॅल्यूज जर लिहिल्या असत्या मी तर तुम्हाला आणखीन कळालं असतं है ना, म्हणून मी इथं लिहिण्याचा प्रयत्न करतोय. मला सांगा इथं जर व्हॅल्यू 1ची 1 असेल, यांची 0.86 असं काहीतरी येईल का, मला माहिती नाही. आता बघा याची येईल 0.7071 येईल, याची 0.5 येईल, माहिती आहे ना. आणि कॉस 90चे तर सगळ्यांना माहिती आहे ती 0 व्हॅल्यू आहे. तर बघा ना कमी व्हॅल्यू होत चालली, म्हणजे थिटा वाढायला. बघा
यांची व्हॅल्यू थिटा 0 होता तो 1 म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू भेटली. म्हणजे कॉस थिटा 1ची व्हॅल्यू मॅक्झिमम, पण थिटा छोटा आहे बरं, कारण की थिटा 0 आहे. थिटा वाढला बघा, कॉस 30 व्हॅल्यू कमी व्हॅल्यू होत चालली, 0.81 पेक्षा छोटी असते. कॉस 45 30 पेक्षा 45 मोठे आहेत, पण व्हॅल्यू 0.7071 भेटते. कॉस 60ची हाफ व्हॅल्यू म्हणजे थिटा वाढला पण त्याची व्हॅल्यू 0.5 झाली. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल कॉस थिटा 1 मोठा असेल पण थिटा छोटा असेल, थिटाची व्हॅल्यू छोटी असेल, म्हणून इथे ऑप्शन सी येत आहे. भाई मजा आया. नेक्स्ट बघू. कॅपिलरी ट्यूब हॅव्हिंग द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए, वॉटर राईज द हाईट एच झाली, क्रॉस सेक्शन रिड्यूस केला आपण. म्हणजे पहिल्यांदा ही कंडिशन आहे, या ठिकाणी हे तुमचा कॅपिलरी आहे, ठीक आहे, हे आपल्याकडे पाणी आहे आणि पाणी कसं हाईट वाढत आहे, तर इथे बघा हा आहे, तर त्यावेळेस त्याची हाईट एच एवढी होती. आता सेम कंडिशन्स आहे पण एरिया कमी झाला, याचा एरिया ए आहे. आता बघा एरिया किती छोटा करणार आहे मी, कारण की काय करणार आहे भाऊ, कॅपिलरीचा हा A2 जो काय आहे हा A/9 आहे. म्हणजे A1ची व्हॅल्यू ए घेतली पण A/9 घेतली ना आता, तर आता या कॅपिलरीमध्ये पाणी किती वरी जाईल असा प्रश्न विचारला आहे. एच ही हाईट सांगा. H1ला बघा H2 म्हणू याला. एक लक्षात घ्या, आपल्याकडे A1 एरियाला ए म्हटलं आहे, H1ला एच म्हणलं आहे, A2 बघा सेकंड कंडिशनला A/9 म्हणलं आहे. तर तुम्हाला काढायचा H2 किती हाईट वाढेल. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहीत होता सर, H1 H2 तर R2/R1 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन, H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल R. किंवा असंही म्हणा सर, मला H2/H1 तर इथं होईल, सॉरी हे R1/R2 इन्व्हर्सली आहे ना, बघा ना, H2 आहे तो R1 आहे, H1 आहे तो R2, इन्व्हर्सली यालाच म्हणतात. अच्छा असं आहे का. पण एरियासोबत आरचं काय रिलेशन आहे. एरिया कोणाचा, या कॅपिलरीचा. कॅपिलरीचा जो काही एरिया आहे तो सर्कमफरन्स ऑफ सर्कल आहे आणि त्याचा एरिया आहे तो πr². पाय सोडून देऊ आपण, आपल्याला पाहिजे ए डायरेक्टली प्रोपोर्शनल R². आता R जर स्क्वेअर गेला तर हा रूटमध्ये येईल ना, हा रूटमध्ये येईल का नाही बाबा. म्हणजे आपल्याकडे खरा फॉर्म्युला असा आहे H2/H1 इथे R1/R2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. पण या R1च्या जागी मला रूटमध्ये A1 लिहिता येतं बघा, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल स्क्वेअर रूट ऑफ द ए आला ना, आणि R2च्या जागी आपल्याला रूट ऑफ A2. म्हणजे आरचं ए सोबत एरिया सोबत पण काहीतरी रिलेशन्स आहे. चला मग H2 हा H1 येतं बघू आपण, दोघांना एकत्र ठेवू, A1 A2 कारण की दोघंही रूटमध्ये आहेत. A1ला ए म्हटलं आहे वाटतं आणि A2ला मला A/9 म्हणलं आहे. तर तुम्हाला माहीत झालं असेल हे 9 वरी जाईल, ए कट होणार आहे. चला करून घेऊ. ए कट झाला, हा 3 झाला आणि H2 हा 3 हा H1 मल्टिप्लाय जाणार आहे पण त्याला H म्हणलं आहे आणि म्हणून इथे आपला बी ऑप्शन्स खरं ठरलंय. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कळत असेल तर कॉमेंट नक्की करा, आम्हाला पण एक एनर्जी भेटू द्या, ठीक आहे. कारण की तुमचीच एनर्जी ही आम्हाला खूप खूप काही ताकद देत असते. पण त्याच्यासाठी तुमचे कॉमेंट भरून असले पाहिजे कॉमेंट बॉक्स. बघा 2 कॅपिलरी आहे, 2 सेम डायमीटर आहे, व्हर्टिकली 2 डिफरंट लिक्विड घेतलेले, डेन्सिटी इज द रेशो. म्हणजे 2 इथं ज्या व्हेसल घेतले तुम्ही, इथं काय घेतलेलं आहे सेम डायमीटरवाले, म्हणजे इथे हे सेम डायमीटर घेतले. पण प्रॉब्लेम आहे भाऊ की डेन्सिटी वेगळी, याची ρ1 आहे आणि दुसऱ्याची सेम घेतली आपण कॅपिलरी, ठीक आहे, याची ρ2 घेतली. म्हणजे फ्लुइडचा इथे जे काही वेगळं घेतलं आहे असा अर्थ असतो. म्हणजे ρ1 आणि ρ2 हे जे घेतले 4/3 4:3 म्हणजे हे घेतलं आहे. 2 कॅपिलरी हाईट घेतली, याची H1 इतका गेला हा, ठीक आहे, आणि हा किती गेला H2 एवढा गेला, असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड, सरफेस टेन्शन घेतलं पहिल्याचं T1 T2, याचा रेशो 6/5 घेतलेला आहे. द रेशो ऑफ हाईट सांगा H1/H2. पहिल्यांदा तर Hचा फॉर्म्युला इथं माहीतच आहे, 2T cos θ डिवाइड बाय R ρg. कोणत्या 3 क्वांटिटी सोबत संबंध आहे मला काढायचं काय, H1/H2.
तीन क्वांटिटी इथं दिसतात का बघा, एच, टी आणि रो. यांच्यासोबत एच सोबत काय रिलेशन आहे, टीचं बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि डेन्सिटीचं इन्व्हर्सली आहे. एवढं लक्षात राहू द्या, बाकीचं काही घेणदेण नसतं. मग गिव्हनमध्ये काय दिलं याच्यावर लक्ष असलं पाहिजे. बाकी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सेम असतो, सगळं सेम असतं, दिलेलं असतं. असं मला काढायचं H1 अपॉन H2. H1ला डायरेक्टली प्रोपोर्शनल T1 आहे म्हणून डायरेक्टली प्रोपोर्शनलवाला T वाले एक जागी येतो बघा, H1 T1 H2 T2. पण डेन्सिटी इन्व्हर्स आहे म्हणून ρ2 अपॉन ρ1. आता ρ1 अपॉन ρ2 का नेलं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग T1 अपॉन T2ची व्हॅल्यू माझ्याकडे 6/5 आणि ρ2 याला उलटं करायचं 3/4. उलटं काय केलं कळालं, हा रेशो उलटा येते. मग झाला 3 सख 18 आणि ह्या होईल 5 चौक 20. मग इथं येईल 9/10 आणि इथं 0.5 याचं डिव्हिजन येईल. माहिती आहे ना, 2ने मी भागितलं म्हणजे इथे माझे डी ऑप्शन्स यायला पाहिजे. ठीक आहे, चला आता या ठिकाणी आपल्याकडे एक टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा राहिला, जो की टेक्स्टबुक एक्सरसाइज मध्ये तुमच्या क्वेश्चन दिलेला आहे. चला बघा काय दिलं, कॅल्क्युलेट द राईस ऑफ वॉटर इनसाइड द क्लीन ग्लास कॅपलरीचा ट्यूब. रेडियस दिला, पहिल्यांदा गिव्हन डेटा लिहायचं, मस्त गिव्हन डेटा लिहायचं. ठीक आहे, रेडियस दिलेला आहे 0.1 मिलीमीटर. लक्षात घ्या, मिली म्हणजे 0.1, मिली म्हणजे 10⁻³ मीटर, म्हणजेच R इज इक्वल टू 10⁻⁴ मीटर होईल. आलं. वेन द इमर्स इन द वॉटर, सरफेस टेन्शन दिलं बघा, सरफेस टेन्शन इज 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड क्लीन ग्लास, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो दिला तो 0 आहे, थिटा. आणि डेन्सिटी जी आहे रो, 1000 म्हणजे 10⁻³ एकच अर्थ, 1000 म्हणजे 10⁻³. हिच्यात काही गैरसमज करून घेऊ नका, जी तर सगळ्यांना माहिती आहे. मला काढायचं काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वॉटर अँड क्लीन 0 दिला. कॅल्क्युलेट राईस, राईस म्हणजे हाईट काढायची, तुमची फाईट होईल यांच्यासोबत. बघा H फॉर्म्युला आहे 2T cos θ अपॉन R ρ g. हे तुम्हाला कळणं गरजेचं, बरं फॉर्म्युलेच माहिती नसतात आणि गिव्हन डेटावरून तुम्हाला कळायला पाहिजे हाय राईस करायचं आहे का काय करायचं ते. चला H2T किती दिलं, 7 × 10⁻⁻7. इकडे बघत चला आता, कॉस 0 थिटाची व्हॅल्यू 0 होती म्हणून 0 केली बी. R रेडियस दिलेला 10⁻⁴, रो डेन्सिटी 10⁻³ आहे आणि याला 9.8 घ्यायचं आहे. हे बघा गिव्हन दिलं ते पुटअप केलं मी. चला बरं, आता काय होईल सर, इथं कॉस 0 1 होते माहीत पाहिजे. H हे झाले 14, काही टेन्शन तर नाही बा, हे 14 झाले, इथं राहिले 10⁻⁻7. कॉस 0ची व्हॅल्यू 1 असतं, हे तुम्हाला माहिती पाहिजे. कॉस 0ची व्हॅल्यू 1 लिहायची गरज असते. आता इथं बघा हे 9.8 10⁻⁻1 हे बघा, 4 मधून 3 गेले, 1 राहिले. आता H याला मी काम करतो, असं करू का, याला 14 हे 10⁻⁻7 आणि इथं करतो याला 98 10⁻⁻2 करतो, म्हणजे नंबर केला मी. एक पॉवर शिफ्ट का झाला, इथला पॉईंट शिफ्ट केल्यामुळे. चला 14चा टेबल येत असावा अशी अपेक्षा करतो. 14 × 14 14 7 98 बरोबर आहे ना, 14 × 75 बरोबर आहे. ओके करेक्ट आहे. हे जर वर गेले तर 10⁻⁻5 होणार, सगळ्यांना कळालं. 7 मध्ये 10⁻⁻2 गेले. H भागाकार करू 0. बघा 10 झाले 7 1 7 3 झाले 7 चौक 28 2 राहिले 7 2 14 60 राहिले है ना, आणि 7 9 63 7 8 56. हां, आणि हे 10⁻⁻5 मीटर. आता तुम्हाला आन्सर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे दिलं असेल ते तुम्ही शोधा. माझ्याकडे हे आन्सर आलेलं आहे. कोणाला वेगळ्या ह्याच्यात आन्सर पाहिजे असेल है ना, तर करता येईल का ते तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, ओके. मला वाटतं इथे काहीतरी गोंधळ झाला का. यस बेटा, सॉरी जरासं. हे 10⁻⁻2 आहे तुमच्या क्वेश्चनमध्ये, 10⁻⁻2 आहे. हे टेन्शनची व्हॅल्यू. मी इथं थोडंसं पॉवरमध्ये गोंधळ झालेला आहे, ते मी एकदा क्लिअर करून देतो. सॉरी. चला काय हरकत नाही.
क्लिअर करून देऊ. बाकी सगळं क्लिअर आहे, कारण की हिच्यामध्ये -2 होतं, हे पण -2 आहे. आता हा -2 इथं कॅन्सल व्हायला पाहिजे होता. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, काही हरकत नाही. मी थोडासा पॉवर घेतला चुकीचा, पण इथं मी क्लिअर करून दिलं. -2 कॅन्सल झाला आणि याला मीटर म्हणजे इतका मीटर पाणी जे काय लिक्विड असेल ते या कॅपलरीमध्ये राईज व्हायला पाहिजे, म्हणजे वरी पाणी जायला पाहिजे. हे पाणीचे लिक्विड आहे, एवढी वर जायला पाहिजे, एवढी हाईट यायला पाहिजे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तर निश्चित हे व्हिडिओ समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या व्हिडिओला इथे संपवतो. लाईक करा, शेअर करा, न्यू होतं चॅनलला फॉलो नक्की करा. आणि मराठीत व्हिडिओ असल्यामुळे जरासं त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे, शेअर होणं गरजेचं आहे. तर बघूया किती सपोर्ट भेटते. बाय बाय, जय हिंद, जय भारत.